Hello, my dear class. Today we are going to see subject English from book number 3, lesson number 3. Devika learns a lesson. Warm up. Lesson number 3. Devika learns a lesson. Look at the picture given below carefully. What are the children doing in the picture? Tell the class. What in the first picture children are doing? Just they enjoying the lunch in the canteen. What they were doing? They were doing a craft activity, we can see. Yes, they are making a face mask. Here, playing in the garden. They are nicely sitting on a swing. Teacher is teaching to the students and two children were discussing. Now look at her reading. Once there was a sweet little girl named Devika. एक छोटीशी छान गोड मुलगी होती, तिचं नाव देविका होतं. एव्हरी डे हर मदर सेंड हर टू स्कूल. रोज तिची मम्मी तिला शाळेत पाठवायची. बट देविका डिड नॉट लाईक गोइंग टू स्कूल बिकॉज शी डिड नॉट लाईक टू स्टडी. देविकाला स्कूलला जाणं अजिबात आवडत नव्हतं, कारण की तिला अभ्यास करायला आवडत नसायचा. देविका वॉन्टेड टू प्ले ऑल डे लॉंग. तिला रोज खूप वेळापर्यंत खेळायला आवडायचं. शी लाईक टू प्ले विथ हर डॉल्स. तिला तिच्या डॉल्स बरोबर खेळायला आवडायचं. विजिट हर फ्रेंड्स अँड टॉक टू देम फॉर आवर्स अँड वॉच कार्टून्स ऑन द टेलिव्हिजन. आणि तिला तिच्या फ्रेंड्सला भेटायला आवडायचं आणि तासन तास टीव्ही मधले जे कार्टून्स असतात ते बघायला तिला आवडायचं. टेलिव्हिजन प्रोग्राम बघायला आवडायचा. In the evening, she liked to play game on the computer. आणि संध्याकाळी तिला कम्प्युटरवर गेम खेळायला आवडायचं. One day her mother decided to teach her a lesson. मग एके दिवशी तिच्या मम्मीने तिला लेसन शिकवायचं ठरवलं. She told Devika, from today you will only play. आतापासून तू रोज फक्त खेळायचं. देअर इज नो नीड फॉर यू टू गो टू स्कूल. आणि तुला आता गरजच नाही शाळेला जायची. Now what had happened, see how happy Devika was to be away from school. No lessons to learn, no sums to do. See students. आणि देविकाला फार छान वाटलं की आता शाळेत जायचंच नाही आणि अभ्यास करायचा नाही, कुठलेही गणित सोडवायची नाहीयेत. Next morning, Devika decided to go to her friend's house to play. But alas, all her friends had gone to school. मग ती काय केली? दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं की आता आपण आपल्या फ्रेंडच्या घरी जायचं आणि खेळायचं. पण तिथं काय झालं? Alas, an old word used for saying that you are sad about something. हुश, alas. असं आपण करतो की नाही? Sort of expressions. Here, an old word used for saying that you are sad about something. नेक्स्ट मॉर्निंग तिने जेव्हा डिसाईड केलं की आपल्या फ्रेंडच्या घरी जायचं, तर सगळे फ्रेंड कुठे गेलेले होते? स्कूलला गेले होते. Now, a little bird flew past her holding a straw in its beak. A little bird flew past her holding a straw in its beak. मग एक छोटंसं बर्ड काय करायला लागलं? त्याच्या बीक मध्ये म्हणजे त्याच्या सोनसीमध्ये त्यांनी असं काय होल्ड केलेलं होतं? स्ट्रॉ होल्ड करून तो तिथून असा उडत उडत तिच्यापासून पास झाला. देविका asked the little bird, little birdie, will you come and play with me? मग तिथे त्या छोट्याशा बर्डला विचारलं, लिटिल बर्डी, तू माझ्या बरोबर येशील खेळायला? नो नो, आय मस्ट नॉट बी आयडल. आयडल हिअर लेझी. वी कॅन से आयडल मीन्स हिअर लेझी.
मी आयडल नाहीये. Yes, Devika asked the little bird. Little birdie, will you come and play with me? असं विचारल्यानंतर बर्ड काय म्हणलं, नाही नाही, मी आयडल नाहीये, मी तुझ्याबरोबर खेळू नाही शकत. आय हॅव टू बिल्ड अ नेस्ट सून बिफोर द रेन कम. पाऊस यायच्या आत मला माझं घरटं बांधायचं आहे. आय कॅनॉट प्ले विथ एनीबडी. मी कुणाबरोबरच खेळू शकत नाही. आय मस्ट वर्क ऑल डे लॉंग. सेइंग दिस द बर्ड फ्ली अवे. मला दिवसभर काम करायचं आहे, खूप वेळापर्यंत काम करायचं आहे, असं म्हणून ते बर्ड पळून गेलं, उडून गेलं. वी कॅन से ते बर्ड उडून गेलं. व्हॉट हॅड हॅपन नेक्स्ट? So Devika decided to go and play in the park. तिने विचार केला आता आपण बगीचात तर खेळायला जायचं. As she was playing, she saw a bee flying from flowers to flower and she said, "Dear bee, will you come and play with me?" मग देविका डिसाइड करते आपण आता बगीचात जायचं आणि तिथे तिने खेळता खेळता तिने काय पाहिलं, एक छोटासा बी पाहिलं, हनी बी पाहिलं. हनीबी उडत उडत एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसत होतं मध गोळा करण्यासाठी. आणि तेव्हा तिने त्या हनीबीला विचारलं, डिअर बी, विल यू कम अँड प्ले विथ मी? डिअर बी, तू माझ्या बरोबर येऊन खेळशील का? आय एम सॉरी देविका, आय कॅन नॉट बी आयडल. आय मस्ट गो अँड गॅदर हनी, सेड द बी. मग बी काय म्हणाले की मी आयडल नाहीये, मी रिकामी नाहीये, मी तुझ्या बरोबर खेळू नाही शकत, मला काय करायचंय, मध गोळा करायचा आहे. ॲज देविका वॉक्ड further in the park, she saw some ant walking along, each carrying some food. मग ती थोडीशी पुढे चालत गेली. थोड्या वेळाने तिने काय पाहिलं त्या बगीच्यामध्ये, she saw some ant. She saw some ant walking along, each carrying some food. मग तिने काही अंट पाहिल्या, मुंग्या पाहिल्या. ते काय करायला लागल्या, each ant त्यांनी काय कॅरी केलेलं होतं, सम फूड, काही खाद्यपदार्थ त्यांनी त्यांच्याजवळ कॅरी केले होते. And please stop a minute and play a while with me. You can do your work afterward. मग ती काय म्हणाली, मुंग्यांनो थांबा, माझ्या बरोबर खेळा, एक मिनिट. मुंग्यांनो एक मिनिट थांबा आणि माझ्या बरोबर खेळा आणि तुमचं काम तुम्ही नंतर करा. No Devika, this is the right time for us to gather food. हे आमच्यासाठी योग्य वेळ आहे अन्न गोळा करण्याचं. We have to store food now for the winter month. आम्हाला आताच आमचं काय आहे, जे जेवण आहे ते आम्हाला साठवून ठेवावं लागणार आहे. थंडीचा सीझन येण्याच्या आधी, जर विंटर सीझन आलं तर ते आम्हाला उपयोगाला येणार, त्याच्या आधी आम्हाला हे सगळं अन्न पदार्थ साठवून ठेवायचे आहेत. वी कॅनॉट वेस्ट इवन अ मिनिट. आम्ही एक पण मिनिट वेस्ट करू शकत नाही. सेइंग दिस द बिझी अंट वॉक्ड अवे टू देअर होल्स ॲज फास्ट ॲज देअर लिटिल लेग्स कुड कॅरी देम. आणि असं म्हणत म्हणत त्या छोट्या छोट्या मुंग्या इतक्या फास्ट त्यांच्या होलमध्ये निघून गेल्या. देविका वॉज व्हेरी अनहॅपी. देविकाला खूप दुःख झालं. नो वन हॅड टू टाइम टू प्ले विथ हर. कुणालाही तिच्याबरोबर खेळायला वेळच नाही. शी सेड टू हरसेल्फ, इज नो वन आयडल एक्सेप्ट मी. कोणच आयडल नाहीये मी सोडलं तर. कोणच रिकामी नाही, मीच एकटी रिकामी आहे. द बीज, बर्ड्स अँड द अंट्स आर सो बिझी. बी पण बिझी आहे, पक्षी बिझी आहेत आणि मुंग्या पण बिझी आहेत. देन आय टू मस्ट नॉट बी लेझी. मी पण अजिबात आता आळशी राहणार नाही. सो देविका केम बॅक होम अँड टूक आउट हर बुक्स अँड बिगन टू स्टडी. आणि देविका घरी परत आली आणि तिने काय केलं, तिचे जे बुक्स आहेत ते काढले आणि तिने स्टार्ट केलं अभ्यास करायला.
The next day she was ready to go to school. आणि दुसऱ्या दिवशी ती स्कूलला जाण्यासाठी रेडी राहिली. हाऊ हॅपी हर मदर वॉज. आणि तिची मम्मा खूप हॅपी झाली हे बघून. हाऊ ग्लॅड हर टीचर वर. आणि तिच्या टीचरांना पण खूप आनंद झाला. देविका हॅड फायनली अंडरस्टूड वाय इट was important to go to school and not to be idle all day long. आणि तिला तेव्हा शाळेचं महत्त्व कळलं. शी अंडरस्टूड इम्पॉर्टन्स ऑफ स्कूल. मग तिला शाळेचं महत्त्व कळलं आणि कधी पण असं आयडल लेझी न राहणं कधीही चांगलं. सो स्टुडंट्स, इन दिस वे देविका learns a lesson. Do you like this lesson, my dear class? Awesome. Now here, gather to search for find something that you need or want. Now exercise comprehension. Fill in the blanks. Devika did not like to. What come answer? Yes, school. SCHOOL, school. Fill in the blanks. First answer what come? Devika did not like to go to school. SCHOOL, school. Her mother decided to dash dash her dash dash. What come here? Teach lesson. What come here answer? Her mother decided to teach her a lesson. TEACHLESSON, lesson. All her friends had gone to school. FRIENDS, friends. All her friends had gone to school. Devika came back home and began to study. HOME, home. Study. STUDY, study. Devika came back home and began to study. So students, you have to write the appropriate answer in the blanks and fill the blanks. Answer the following question. Why did Devika not like going to school? Devika did not like going to school because she did not like to study. What did Devika like to do all day? Devika loved to play all the day long. She loved to play with her dolls, visit her friends and talk with them for hours and hours. She also liked to watch cartoons on the television, and in the evening she played games on the computer. Why was the little bird collecting straws? The little bird was collecting straw because it has to build a nest soon before the rain comes. Why did the ant refuse to play with Devika? The ants cannot waste even a single minute because it was the right time for them to collect the food and store it for winter season. Why was Devika unhappy? Devika was unhappy because no one had time to play with her. What lesson did Devika finally learn? Devika learned that it is important to go to school and not to be simply idle all day long. Horse. Did Devika's mother do the right thing by teaching her a lesson? Yes, she did the right thing by teaching her a lesson. That's what Devika come to know, that we should not be idle whole day, and she learned the lesson, and finally she understood why it was important to go to school and not to be idle all day long. Vocabulary. Fill in the blanks with the correct sound from the bracket. Cock, crow. A lion, roar. A horse,
An elephant tramplets. An owl hots. A cow moves. A monkey canters. A hen clucks. So two options is given. Correct one we have to write in the blank and complete this sentence. Word building. Complete the following words with ER or OR. One has been done for you. Look at you. Teach, teach. Teach, teach. We have to, after this teach word, we have to add ER. So what become a new word? Teacher. Now, sing, singer. MOT. Mother. Flower. Mirror. OR. We have to add after this MIRR. OR. Mirror. Teller. Doctor. Gather. Spellings. Fill in the blanks to complete the words from the story. Now, morning, flower, minute, school, further, decided, playing, unhappy. So students, you have to write these words from the story. Already answers is given. Thank you my dear class. Have a nice day. Bye bye.